नमस्कार, मी स्वाती. आज आपण कोळमी भात बनवणार आहे. त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. 4 मोठा कांदा घेतलाय, 2 टमाटे घेतलेत आणि एक मोठी मिरची, दालचिनीचा तुकडा, 2-3 काळी मिरी आणि लवंग आहे 2-3 आणि तेजपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे. आणि मसाल्यामध्ये मालवणी मसाला आहे, मीठ आहे, चिकन बिर्याणी मसाला आहे, हळद आहे आणि हे काय जिरा पावडर आहे, गरम मसाला आहे आणि धना पावडर आहे. आता आणि कोळमी आणि बटाटा आहे. बटाटा दोनच टाकले, मी जास्त टाकू नका, तुमच्या आवडीनुसार बटाटा टाकू शकता. आता आपण पहिला हे तेजपत्ता टाकलाय, त्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि हे टाकलंय. एक मिनिट बस तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग गॅस जरा बारीक करा, पुण्याची शक्यता आहे. आणि आता मी याच्यामध्ये कांदा टाकते, 4 मिडियम कांदे टाकले, ते पण मोठे चिरा. आपण आता हे कांदा परतून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट टाकून नाही सांग. आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची, एक मिरची टाकली हिरवी आणि कोथिंबीर आहे. कांदा चांगला परतून घेऊया आपण. कांदा परतून घेऊया आपण चांगला. आणि हे बिर्याणी तांदूळ आहे, तुम्ही कोलम पण घेऊ शकता, कारण की माझ्याकडे कोलम तांदूळ आहे, बिर्याणी तांदूळ आहे, त्याचा मी भात करते. कांदा परतलेला आहे आपला. आता आपण याच्यामध्ये 2 कापलेले टमाटे टाकूया. टमाटे पण चांगलं फ्राय करून घेऊया आपण. टमाटे पण आपण चांगले फ्राय करून घेऊया. जरा मी झाकण ठेवते, टमाटे चांगले शिजून घेऊया. आता टमाटे पण आपला भाजलेला आहे. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आपल्या चवीनुसार अद्रक लसूणची पेस्ट टाका, आणि मी वाटून ठेवलेली आहे. पण जरा कच्चा पण जाऊ दे अद्रक लसूणच्या पेस्टचा. आपण झाकण देऊया. अद्रक लसूण पण आपण कच्चा पण काढलेला आहे अद्रक लसूणचा. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. मसाल्यामध्ये आहे पहिला चिकन बिर्याणी मसाला आहे, 1 चमचा आहे. आणि मी थोडंसं वरती टाकलं आहे, म्हणजे 1.5 चमचा आहे. मालवणी मसाला आहे, आपल्या चवीनुसार टाका. मालवणी मसाला मी जास्त टाकला नाही, अर्धा चमचा टाकला आहे. आणि धना जिरा पावडर आहे अर्धा चमचा, थोडा जिरा पावडर आहे अर्धा चमचा. आणि हा गरम मसाला जास्त टाकू नका, कारण खडा मसाला आपण टाकलेला आहे अर्धा चमचा. आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया. मीठ तुमच्या चवीनुसार टाका. आणि आपण हळद टाकूया. हळद पण मी जास्त टाकली नाही, चिमूटभर हळद टाका. आता आपण ह्याला हलवून घेऊया. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली याच्यात. गॅस बारीक केलेला आहे. मसाला पण चांगला परतून घेतला आपण, तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये कोळमी आणि बटाटा टाकूया. स्वच्छ धुतलेले आहे, मी ते पाण्यात ठेवलेले आहेत भिजत. आता आपण याच्यामध्ये कोळमी बटाटा टाकूया. आता आपण हे परतून घेऊया, गॅस पास करूया आणि आपण हे परतून घेऊया. मी मोठा टोप घेतला आहे, कारण की माझ्या टोपामध्ये हात बसला नाही का, म्हणून मी मोठा टोप घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकले. मी तांदूळ कमीत कमी 2 गिलास आणि वरतं थोडंसं, म्हणजे अडीच धरून चाला, 2.5 गिलास तांदूळ टाकलेत मी. आता आपण भात परतून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये 1 तांबे पाणी वाटते, लागलं तर नंतर आपण ओतू शकतो. आणि 1 तांबे मी थोडंसं वरती वाटते पाणी. आता मी ह्याच्यावरती अर्धा लिंबू पिळते आणि कोथिंबीर टाकते. आणि परत हलवून घेऊया भात. आपण आता भातावरती झाकून घेऊया. भात नंतर आपण बघूया किती शिजले. झालं, नमस्कार. बिर्याणी झाली. बघूया, भात मला कच्चा वाटतं, म्हणून आपण आहे ना पाणी वतूया. जरा हलवून घेऊया भात.
आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस बारीकच राहू द्या.